नमस्कार, मी नेहा रवींद्र माने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पक्षाकडून उभी आहे। जिल्हा परिषद गट साडवली आणि माझी निशाणी आहे मशाल। 2012 ते 2017 या कालावधीत मी जिल्हा परिषद सदस्य होते। त्यावेळी सुद्धा माझा गट साडवली होता, परंतु गावे वेगळी होती। 2015 पासून आतापर्यंत मी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक आहे। महिलांसाठी काम करत असताना 98ला मी महिलांसाठी तालुक्याची पहिली पतसंस्था निर्माण केली। त्यामुळे सहकार, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक या सर्व क्षेत्रात मी गेली 35 वर्ष काम करत आहे। त्यामुळे लोकांसमोर जाताना माझ्या कामाचा अनुभव खूप मोठा आहे। त्याचप्रमाणे माजी मंत्री रवींद्र माने यांची मी पत्नी असल्यामुळे त्यांच्या कामाचा आणि त्यांचा पूर्ण तालुकाभर किंवा जिल्हाभर असेल, म्हणजे संपूर्ण जिल्हा त्यांना ओळखतो। त्यामुळे त्यांचा वारसा, त्यांच्या कामामुळे मला जास्तीत जास्त मतदान मिळणार ह्याची खात्री आहे। तरी सुद्धा सर्वांनी मला या निवडणुकीत मशाल ह्या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करते। कारण हे करत असताना पुन्हा मला महिलांसाठी काम करायचं आहे। मी महिलांना बचत गटांसाठी काम करणार आहे। बचत गटा प्रामुख्याने बचत गटांचे जे प्रॉडक्ट आहे त्यांनी केलेल्या मालाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि संस्थेच्या माध्यमातून जी आमची संस्था आहे, प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, त्यानंतर पतसंस्था, फळ प्रक्रिया संस्था, या माध्यमातून गेली अनेक वर्ष मी कार्यरत आहे। म्हणून पुन्हा विनंती करते की मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेली 1990 पासून मी सतत राजकीय प्रक्रियेत पडद्यामागून का असेना पण आहे। आणि त्यामुळे जी लोक आहेत आमची, ते आमच्या कुटुंबाशी, माने कुटुंबाशी आणि माने साहेबांशी संलग्न आहे। त्यांचा प्रतिसाद मोठा आहे आणि लोकांचं प्रेम, साहेबांवर असलेलं प्रेम आणि पक्षनिष्ठा, आमचे जे कार्यकर्ते आहेत ते तळागाळात आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे। आणि त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना माझ्या उमेदवारीमुळे आनंद झालेला आहे। त्यामुळे मी निवडून येणार ह्याची मला खात्री आहे। तरी सुद्धा पुन्हा एकदा सर्वांना मीच विनंती करते, म्हणजे पक्षाचेच नाही तर बाकी सुद्धा हितचिंतक आहेत त्यांना, की मला जास्तीत जास्त मशाली समोरचं बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करावं। धन्यवाद।